विकास निधीच्या संदर्भात काय तो सगळ्या महिलांना तेच आवडतात, शिंदे. मी शिंदे आहे स्वतः. लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे महिलांमध्ये काहीच नाही, मी वय झालंय, माझं वयच्या बाहेर गेलाय, म्हणून मी सांगतोय माझं वय झालंय, मला बोलता येणार नाही. बोला. तुम्ही याच्या आधी बँड्रातून आलात. बँड्रामध्ये मातोश्री देखील आहे, उद्धव ठाकरे देखील आहे, बाळासाहेब ठाकरे देखील तिकडे राहायचे. मध्ये आहे, मी सगळ्यांच्याच मध्ये होतो. पण त्यांचं भाषण ऐकलं होतं, आता यांचं पण भाषण ऐकताय. काय फरक वाटतो, काय आवडतं? सगळा का जो फरक वाटतो तो आनंद आहे आम्हाला. जो आनंद आहे तोच आहे, त्याच्यामध्ये अजिबात काय आम्हाला भेदभाव नाही, आम्हाला भेदभाव नाही. तर या आजी देखील होत्या आणि आपण पाहताय की शिवसेनेच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे पदाधिकारी आता अशा प्रकारे येत आहेत आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर एक बॅनर त्यांचा जो आहे तो खूप महत्वाचा आहे. मोठमोठे गार केले गंमतमध्ये काल अनेकांचं स्टेटस होतं आणि त्या स्टेटसवरून आज इथे बॅनर बनवून या सगळ्या कार्यकर्त्यांनी इकडे आणलेलं आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा. अगदी थोड्याच वेळामध्ये दोनही ठिकाणचे मेळावे सुरू होणार आहेत. दोन्ही प्रमुख नेते काय भाषण करणार, शिवसैनिकांना कोणता संदेश देणार, कोणता मेसेज देणार, याची कमालीची उत्सुकता आहे. एकीकडे ऑपरेशन टायगर तर दुसरीकडे ऑपरेशन टायगरचं उत्तर चर्चेमध्ये आहे. पूर्वेश सरनाईक आपल्यासोबत मगाशी होते आणि त्यांनी सुद्धा हेच म्हटलं की तरुण शिवसैनिकच काफी आहेत ऑपरेशन तुडवातुडवीची जी भाषा केली जाते त्याला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे दावे प्रतिदावे, वक्तव्य प्रतिवक्तव्य असाच माहोल आजच्या दिवशी दोनही मेळाव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. बऱ्याच प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, उत्सुकता आहे अर्थातच मुख्य भाषणांची. या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची.